सो अगेन विथ चेस्ट अँड ट्रायसेप नेहमीसारखाच पुश पुल लेगचा वर्कआउट झालाय मस्तपैकी. आणि मी एक सेपरेट व्हिडिओ नाही केला अजून, की आता आपण सगळ्या गोष्टी केल्यात, ब्लॉग चालू केलाय, सगळ्या गोष्टी चालल्यात, एव्हरीडे चालू आहे. मे बी हा ब्लॉग थोडा तुम्हाला डिले भेटेल का, तर जे मागचे ब्लॉग आहेत ते इंटरनेट इश्यूमुळं थोडे लेट, म्हणजे अपलोडिंग मी करून ठेवलेत, पण ते हे व्हायला अपलोड व्हायला टाईम लागतोय त्याच्यामुळं. आणि मे बी 4K क्वालिटी आहे, तुम्हाला माहितीच आहे, सगळी हायेस्ट क्वालिटीमध्ये मी सगळे ब्लॉग्स अपलोड करायचा प्रयत्न करतोय, ताकी तुम्हाला चांगली क्वालिटी भेटू शकते. का तर विषय काय होतो, आपण फोनमधनं फुटेज काढतो आणि त्याला कमी ह्याच्यात हे केलं तर ती ऑलरेडी डल असती क्वालिटी, त्याच्यात अजून थोडी डल होती. म्हणून मी विचार केला की थोडा मे बी ब्लॉग लेट भेटेल, पण एकदम हाय एंड आणि चांगल्या क्वालिटीमध्ये भेटेल. बाकी आज चेस्टचा वर्कआउट झाला सकाळी, आज पण सेम कालसारखं झालं की लेगचा वर्कआउट सारखंच आज पण झालं की व्हिडिओ वगैरे काढता नाही आले, पण ठीक आहे, आपण वर्कआउट मिस नाही केला. मी एक पंपचं पण फुटेज काढली, ती तुम्हाला दाखवतो. एक तिथं आज जिममध्ये एक व्यक्ती, म्हणजे एक हे होते, दादा होते, म्हणजे मोठे दादा नाही म्हणू शकत, मे बी लग्न झालं असेल नसेल झालं, आपण नाही, मला सांगून नाही यायचं, पण ते पण म्हणले की मला पण आज थोडी हे करायची होती, म्हणजे फुटेज वगैरे काढायची होती फ्लेक्सिंग वगैरेचे, पण काय आहे की थोडं गर्दी वगैरे आणि सगळ्या गोष्टी जरा बघायला लागतात. एकदम लगेच की आपलंच आहे सगळं म्हणून नाही चालू शकत. कधी कधी बाकी मुली वगैरे, बायका वगैरे बी बघायला लागते जिममध्ये, जे वर्कआउट करतात, दुसऱ्या लोकांना बी त्रास झाला नाही पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे. आता झालाय वर्कआउट वगैरे. बाकी इथं मला वाटते, जर मी हे जर क्लीन केलं ना, हे जे मिररवरती स्पॉट येतात, तर मला वाटते फोटो चांगला येईल. बघू शकता तुम्ही, इथनंच पंप दिसेल तुम्हाला काय भारी येतोय. बाकी जर आपण फ्लेक्सिंग वगैरेची पण फुटेज काढू, सगळ्या गोष्टी ठीक आहे. तर तुम्हाला ब्लॉग थोडे डिले भेटल, पण सगळे ब्लॉग आपले अप टू डेट आहेत, सिरीज वाईज आहेत, आणि डे बाय डे एकदम, म्हणजे पर डे 1 ब्लॉग बनतोय, त्यामुळं काहीच टेन्शन नाही आहे. सो फक्त जे भेटायची हे ते लेट भेटेल, बाकी सगळं ठीक आहे. आता मला वाटते इथं फोटो चांगले निघतील, तर मी एक दोन इथं फोटो काढतो. बाकी काही सगळ्या गोष्टी चालत राहतात. आता वर्कआउट करून आलोय, पहिलं नाश्ता वगैरे झाला सकाळी, कारण की रिकामं पोट नाही जाऊ शकत. पहिले ठीक आहे, सगळ्या गोष्टी जाऊ दे. पहिली मेन गोष्ट, चेस्टचे 9 व्हेरिएशन झाले. 9 व्हेरिएशनमध्ये काय काय झालं मी सांगतो. फर्स्ट व्हेरिएशन घेतली आपली नेहमीसारखीच इनक्लाइन. इनक्लाइनमध्ये 25चे 12 रेप्स, 30चे मला वाटते 9 रेप्स, 8 to 9 रेप्स, आणि 35चे 6 to 7 रेप्स. ज्यामध्ये फेलियर झालं, म्हणजे मारले फक्त फेलियर झालं, त्या एकदम 6 to 6.5 किंवा 7 बसला अशा मध्ये. सो ते एक झालं. डिक्लाइन सेम जसं इकडं केलं, फक्त जास्त वेटनी. सांगायची एवढं काय हे नाही आहे, तुम्हाला कळलंच. म्हणजे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण भरपूर चेस्टमध्ये बघितलं असेल सेम. पहिले वाढवत गेलो, मग तिथं थोडा सपोर्ट भेटतो म्हणून ड्रॉप डाऊन केली आणि कंटिन्यू सेट मारले. बाकी ते एक गोष्टी झाली. आणि त्यानंतर घेतलं केबल रोनी, जी आपण हे मारतो ना, तुम्हाला हे जे हे ना नाव नाही माहिती, केबल रो का काय म्हणतो आपण, मी एवढं बघत नाही बसत की काय, त्यामुळं ते मारलं. मला नक्की कमेंट करून सांगा की त्याला काय म्हणतात, इंग्लिशमध्ये बी सांगा, मराठीतनं बी सांगा, जी कम्फर्टेबल लँग्वेज आहे ती सांगा. बाकी माझा असा विचार चालू आहे की हिंदीमध्ये थोडा ब्लॉग चालू करावं, का तर जी नॉन मराठी ऑडियन्स आहे त्यांना पण थोडं कळलं पाहिजे. कधी कधी काय होतं, नॉन मराठीवाल्यांना कळत नाही जास्त, आणि बाकी मराठीवाल्यांना तर हिंदी बी कळतं, मराठी बी कळतं. सो सगळे लँग्वेज कम्फर्टेबल असतात मराठीवाल्यांना, तर त्यांचं काहीच टेन्शन नसतं. बाकी जे म्हणाल तशामध्ये आपण चालू करू. मराठी तर मराठी, हिंदी आधीमध्ये हिंदी, आधीमध्ये मराठी. आणि हिंदी खूप वीक आहे, म्हणजे बोलायला मी असं बोलता बोलता एकदम लईच ओल्ड स्कूलमध्ये घेऊन जातो. बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे, चालत आहे, जसं जसं बोलेल तसं जसं जमल हिंदी बोलायला. सो हिंदीमध्ये बी ब्लॉग चालू करू, का तर
नॉन मराठीवाल्यांना बी समजेल आणि मराठीवाल्यांना तर ऑब्व्हियसली समजतात सगळ्या गोष्टी. ते मराठीवाले तर लय हुशार असतात ते माहितीच आहे. बाकी आता वर्कआउट झालं आहे, जाणार आणि थोडा नाश्ता मीन्स जेवणच चांगलं प्रॉपर बल्किंग चालू आहे. आणि अजून एक प्रॉपर व्हिडिओ येणार आहे. मी सगळ्या गोष्टी एक मागाशीच गोष्ट मी सांगायचं विसरलो. सगळ्या गोष्टी आपण चालू केल्या, ब्लॉग चालू केलं, सगळ्या गोष्टी आपण सिरीज वाईज चालू केलं. पण एक गोष्ट आपण अजून नाही सांगितली की हे चालू केलं त्याचं मेन मोटिव्ह काय किंवा काय करणार. तर फ्युचर गोलचा एक ब्लॉग आणि मेन आपलं टार्गेट काय त्याचा एक ब्लॉग, मेन आपण काय करणार आहे, हे ब्लॉग सिरीज कशाला चालू केली त्याचा एक ब्लॉग, असे थोडे सेपरेट ब्लॉग येणार आहे. तो स्टे ट्यून, तुम्हाला सगळे ब्लॉग बघायला भेटतील. बाकी आपण नेक्स्ट ब्लॉग कंटिन्यू करू.